वेलकम टू माय चॅनल. आज आहे आषाढी एकादशी. तुम्हाला माहिती आहे का आषाढी एकादशीचा उपवास का करतो? एकादशी कोण होती? यामागे पद्मपुराणातील एक सुंदर कथा आहे. कृतयुगात मृळ नावाचा एक राक्षस होता. त्याने इंद्रलोक जिंकून सर्व देवतांना हाकलवून लावलं. मग सगळे देव श्री भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू आणि मृळ राक्षसामध्ये हजारो वर्ष हे युद्ध चाललं. युद्धात थकल्यावरती भगवान विष्णू बद्रिकाश्रमातील एका गुहेत विश्रांतीसाठी गेले. भगवान विष्णू झोपलेले असताना मृळ राक्षसाने त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य शक्ती एका तेजस्वी देवीच्या रूपात प्रकट झाली. त्या देवीने फक्त फुंकर मारून त्या राक्षसाचा वध केला. भगवान विष्णू हे पाहून तिच्यावरती प्रसन्न झाले. त्यांनी त्या देवीला नाव दिलं एकादशी आणि तिला वरदान दिलं, जो कोणी या दिवशी तुझी उपासना, व्रत, पूजा करेल त्याची सगळी पापं नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल. त्यामुळे एकादशीचा उपवास हा सर्व पापांसाठी मुक्ती आणि आत्मिक शुद्धीकरणासाठी केला जातो. त्यामुळेच आपण ही आषाढी एकादशी करतो. सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग.